त्याच्या वागण्या बोलण्याची पद्धतही त्यांना खूप आवडत होती. त्यामुळे 100 राजपुत्रात अर्जुन त्यांचा सगळ्यात आवडता बनला होता. आणखी एक असाच प्रसंग. नेमबाजीचे शिक्षण चालले होते. एका झाडावर एक पक्षी ठेवला होता. बाणाने वेध घेऊन त्याचा डावा डोळा फोडायचा होता. द्रोणाचार्य एकेकाला पुढे बोलावून त्याच्या हाती धनुष्य द्यायचे आणि विचारायचे, सांग, तुला काय काय दिसते? तो म्हणे, झाड दिसते, त्या पलीकडे निळे आकाश दिसते. त्याला बाद ठरवून दुसऱ्याला बोलावून विचारायचे, तुला काय दिसते? पक्षी दिसतो, झाडाची पाने आणि फांद्या दिसत आहेत. होय, मग तू बाजूला हो. असे करत करत जेव्हा अर्जुनाची पाळी आली तेव्हा द्रोणाचार्यांनी विचारले, अर्जुना, तुला काय दिसते? अर्जुनाने धनुष्याला प्रत्यंचा लावली. डावा डोळा मिटून उजव्या डोळ्याने लक्षाचा वेध घेतला आणि म्हणाला, आचार्य, मला फक्त पक्षाचा डावा डोळा दिसतोय. शाब्बास, मला हेच उत्तर अपेक्षित होते. सोड बाण. अर्जुनाने बाण सोडला. पक्षाच्या डाव्या डोळ्याचा बाणाने अचूक वेध घेतला. अर्जुनाची पाठ थोपटीत द्रोणाचार्य म्हणाले, राजपुत्रांनो, आपल्या नजरेसमोर फक्त आपले ध्येय हवे. ध्येय गाठायचे असेल तर इतर सर्व अडथळे दूर केले पाहिजेत. तुम्हाला अनेकांना झाड दिसत होते, झाडाची पाने दिसत होती. काही जणांना तर त्या पलीकडचे आकाशही दिसले. पण अर्जुनाला फक्त पक्षाचा डावा डोळा दिसला, म्हणजे ध्येय दिसले. अशी ध्येयावर जर नजर ठेवून राहिलात तर धनुर्विद्येत प्रगती करू शकाल. ज्याच्यावर बाण टाकायचा आहे तेच फक्त नजरेत असले पाहिजे, तरच तुम्ही लक्षाचा वेध घेऊ शकणार. असे उत्तम प्रकारे शिक्षण चालले होते. पितामह अधूनमधून येऊन चौकशी करायचे, निरीक्षण करायचे, द्रोणाचार्यांच्या कामाची तारीफ करायचे. एकदा द्रोणाचार्य पितामहांना म्हणाले, राजपुत्रांचे शस्त्रास्त्रांचे शिक्षण जवळजवळ पूर्ण झाले आहे. आता एकदा त्यांची परीक्षा घ्यावी म्हणतो. अवश्य, मीही उत्सुक आहे राजपुत्रांची प्रगती पाहायला. मग एक दिवस परीक्षा घेतली. पाहायला सगळा राजवाडा लोटला होता. प्रत्येकाने आपापली प्रगती दाखवली. पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. वा द्रोणाचार्य, तुम्ही माझा विश्वास सार्थ ठरविलात. द्रोणाचार्यांची स्तुती करून भीष्माचार्य म्हणाले. भीष्माचार्य खुशीत आलेले पाहून द्रोणाचार्य म्हणाले, पितामह, राजपुत्रांची ही नुसती परीक्षा झाली, पण त्यांना प्रत्यक्ष लढाईचा काही अनुभव नाही. म्हणजे प्रत्यक्ष लढाईत आपल्या शस्त्रास्त्रांचा राजपुत्र कसा उपयोग करतात हे महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांना प्रत्यक्ष लढाईचा अनुभव दिला पाहिजे. प्रत्यक्ष लढाई, पण अशी प्रत्यक्ष लढाई करायला आपला कोणी प्रतिस्पर्धी पण नाही.